जर एखाद्याला आपण असं सांगितलं की माणूस स्वतःच्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेतच नाही, तर तो कदाचित हसेल. हो, नक्कीच हसेल. कारण हे पचायला थोडं जळच आहे. अगदी. पण पण विज्ञान असो, मानसशास्त्र असो किंवा 17व्या शतकातला संत रामदास स्वामींचं तत्वज्ञान असो, हे सगळे एकाच आश्चर्यकारक सत्यावर येऊन थांबतात. होय. आणि ते सत्य म्हणजे माणसाचं भविष्य त्याची स्वतःची इच्छाशक्ती ठरवत नाही, तर त्याच्या आजूबाजूला रोज वावरणारी 5-6 माणसं ठरवतात. खरंय. आपण आज काय आहोत आणि उद्या काय बनणार आहोत हे पूर्णपणे आपल्या संगतीवर अवलंबून असतं. आजच्या या सखोल चर्चेत आपण संत रामदास स्वामींच्या शिकवणीतील एका अत्यंत महत्त्वाच्या भागाचं विश्लेषण करणार आहोत. आणि हा खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्वाचा विषय आहे. नक्कीच. आपला मुख्य उद्देश हा आहे की माणसाचं आयुष्य नक्की कशाने घडतं, त्याच्या स्वतंत्र विचारांनी की त्याच्या सभोवतालच्या वातावरणाने. रामदास स्वामींच्या शिकवणीचा सखोल अभ्यास केल्यावर मला एक गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या मते चुकीची संगत ही कधीच ढोल ताशे वाजून आयुष्यात प्रवेश करत नाही. म्हणजे ती गुपचूप येते. अगदी. ती अत्यंत शांतपणे नकळत माणसाला अधोपतनाकडे घेऊन जाते. हे इतक्या हळू घडतं की एखाद्या माणसाला आपण बदलत आहोत याचा साधा अंदाजही येत नाही. आपण रोज ज्या लोकांसोबत वेळ घालवतो ते लोक आपल्याला नकळतपणे वर नेत आहेत की खाली खेचत आहेत, हा मानवी अस्तित्वाचा आणि प्रगतीचा सर्वात मोठा पाया आहे. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया आणि या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाऊया. इथे मला एक गोष्ट विचारल्याशिवाय राहवत नाही. विचारा ना. म्हणजे बघा, आपण सगळेच जण स्वतःला स्वतंत्र विचार करणारे किंवा इंडिपेंडेंट थिंकर्स मानतो. आपण काय बोलायचं, कोणतं करिअर निवडायचं, पैशांची गुंतवणूक कुठे करायची, हे सर्वस्वी आपले निर्णय असतात असा आपला ठाम समज असतो. हो, साहजिकच आहे. आणि समजा एखाद्या माणसाची इच्छाशक्ती प्रचंड प्रबळ असेल तर तो वाईट वातावरणात राहूनही स्वतःला सुरक्षित ठेवू शकतोस ना. मग या संगतीला एवढं आवाजी महत्त्व का दिलं गेलंय? सगळा दोष वातावरणावर टाकणं म्हणजे स्वतःची जबाबदारी झटकण्यासारखं नाहीये का? हा अतिशय नैसर्गिक प्रश्न आहे आणि अनेकदा आपण याच भ्रमात जगत असतो. माणसाला नेहमी असं वाटतं की तो स्वतःच्या मेंदूचा आणि विचारांचा एकमेव मालक आहे. पण मानसशास्त्र असं सांगतं की आपली इच्छाशक्ती म्हणजे आपली जी विल पॉवर असते ना, ती एखाद्या मोबाईलच्या बॅटरीसारखी असते. अच्छा. हो, ती सतत वापरली तर हळूहळू कमी होत जाते, ड्रेन होते. जेव्हा माणूस चुकीच्या संगतीत किंवा नकारात्मक वातावरणात असतो तेव्हा त्याला आपली तत्त्व टिकवण्यासाठी सतत त्या वातावरणाशी लढा द्यावा लागतो. म्हणजे सततचा संघर्ष. अगदी बरोबर. आणि या सततच्या मानसिक संघर्षामुळे त्याची ऊर्जा संपते. तिथेच रामदास स्वामींचं तत्वज्ञान लागू पडतं. त्यांच्या मते माणूस हा मुळातच त्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा एक प्रॉडक्ट किंवा परिपाक असतो. बापरे. होय, विचार, सवयी आणि दृष्टिकोन हे अत्यंत संसर्गजन्य असतात, म्हणजे कंटेजियस असतात. ते हवेतून पसरणाऱ्या आजारासारखे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे वेगाने संक्रमित होतात. आपण ज्या लोकांच्या सतत संपर्कात असतो त्यांच्या सवयी आणि विचार करण्याच्या पद्धती नकळतपणे आपल्या मेंदूत झिरपू लागतात. हे ऐकताना मला पॅसिव्ह स्मोकिंगची आठवण झाली. बरोबर. म्हणजे बघा, एखादी व्यक्ती स्वतः कधीच धूम्रपान करत नसेल, पण ती अशा लोकांच्या घोळक्यात रोज तासनतास बसत असेल जे सतत धूम्रपान करत आहेत, तर त्या आजूबाजूच्या धुरामुळे त्या व्यक्तीच्या फुफ्फुसांचं नुकसान होणारच. अगदी तसंच आहे हे. तो धूर तिला टाळता येत नाही. मी सिगरेट ओढत नाही हे सांगून फुफ्फुसं वाचवता येत नाहीत. हं? तशीच ही चुकीची संगत असते का? इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की हे पॅसिव्ह स्मोकिंगचं रूपक अतिशय तंतोतंत लागू पडतं. तो धूर जसा शरीराला आतून पोखरतो तशीच चुकीची संगत माणसाच्या विचारप्रक्रियेला पोखरते. म्हणूनच आजच्या सूत्रांमधली एक सर्वात प्रभावी संकल्पना मला इथे सांगावीशी वाटते. कोणती? एखाद्याची संगत ही त्याच्या भविष्यासाठी सायलेंट आर्किटेक्ट म्हणजेच मूक शिल्पकार असते. मूक शिल्पकार? हो, हा शिल्पकार कोणताही आवाज न करता अत्यंत शांतपणे माणसाच्या विचारसरणीला आकार देत असतो. आणि हे काम इतक्या कौशल्याने चालतं की माणसाला वाटतं आपणच आपले विचार घडवत आहोत. मूक शिल्पकार हा शब्दप्रयोग खरोखरच विचार करायला लावणारा आहे. पण मला सांगा, हा शिल्पकार नक्की काम कसं सुरू करतो? म्हणजे तो सर्वात आधी माणसाच्या नक्की कोणत्या मानसिक प्रक्रियेवर हल्ला करतो? तो सर्वात आधी माणसाच्या नैतिकतेच्या पायावर आणि त्याच्या महत्वाकांक्षेवर हल्ला करतो. अच्छा. या प्रक्रियेला आपण मानसशास्त्राच्या भाषेत नॉर्मलायझेशन
किंवा शिफ्टिंग बेसलाईन म्हणू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर चुकीच्या गोष्टींना योग्य ठरवण्याची सवय लागणं. म्हणजे जे चुकीचं आहे ते नॉर्मल वाटायला लागतं. अगदी. माणसाची नैतिकता कधीच एका रात्रीत संपत नाही. ती अतिशय हळूहळू कमकुवत केली जाते. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा खोटं बोलते किंवा कामात कुचराई करते, तेव्हा तिच्या मनात प्रचंड अपराधीपणाची भावना म्हणजे गिल्ट निर्माण होते. हो, आतून वाईट वाटतं. तिला आतून खूप अस्वस्थ वाटत असतं. पण तीच व्यक्ती जर चुकीच्या लोकांच्या सहवासात असेल, तर ते लोक तिला एक नवीन मापदंड देतात. म्हणजे कसे? ते म्हणतात, यात काय एवढं? आजकाल सगळेच असे करतात. तू विनाकारण जास्त विचार करतोयस. अरे चा. हो ना? हे वाक्य त्या अपराधीपणाच्या भावनेला, त्या गिल्टला मारून टाकतं. हळूहळू अयोग्य गोष्टी सामान्य किंवा नॉर्मल वाटू लागतात. खरंय. याच संदर्भात आपल्या सूत्रांमध्ये दिलेली पहिली कथा खूप बोलकी आहे. एका अत्यंत हुशार मुलाची ही गोष्ट आहे. हा मुलगा अभ्यासात नेहमी अव्वल होता. त्याचं ध्येय एकदम स्पष्ट होतं. बरोबर. पण पुढे तो अशा काही मित्रांच्या गटात सामील झाला ज्यांना अभ्यासात काही रस नव्हता. आता इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे या मित्रांनी त्याला कधीच तू नापास हो असं थेट सांगितलं नाही. नाही, ते तसं सांगतच नाहीत. अगदी. त्यांनी वेगळ्या प्रकारे त्याच्या विचारांवर हल्ला केला. ते म्हणायचे, अरे सतत काय पुस्तकात डोकं खुपसून असतोस, आयुष्य जगायला शिक. त्यांनी अभ्यासाला चक्क बोरिंग आणि उधळपट्टीला कूल ठरवलं. हाच तो शिफ्टिंग बेसलाईनचा प्रकार. होय, त्या मुलाला वाटू लागलं की जर आपण सतत अभ्यास करत राहिलो तर आपण एकटे पडू, मित्र आपल्याला सोडून देतील. या मानसिक दबावापोटी म्हणजे या सोशल फ्रिक्शनमुळे मित्रांमध्ये टिकून राहण्यासाठी त्याने स्वतःहून अभ्यास करणं कमी केलं आणि बघता बघता त्याचं संपूर्ण करिअर खराब झालं. अगदी बरोबर. हा त्या मूक शिल्पकाराचा सर्वात मोठा विजय असतो. आणि यातूनच वाईट संगतीचा दुसरा आणि सर्वात भयंकर परिणाम समोर येतो. कोणता परिणाम? ध्येय आणि मोठी स्वप्न पाहण्याची महत्वाकांक्षा, म्हणजे आपली जी अॅम्बिशन असते तीच नष्ट होणं. जेव्हा एखादा माणूस अशा सामान्य आणि नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या सहवासात राहतो, तेव्हा ते लोक मोठ्या स्वप्नांना एक प्रकारचा धोका मानतात. धोका? का बरं? कारण जर कोणी नवीन कल्पना मांडली किंवा काहीतरी मोठं करण्याचं विजन दाखवलं, तर हे लोक त्याची खिल्ली उडवतात. का उडवतात? कारण एखाद्याने प्रगती करणं हे त्यांच्या स्वतःच्या आळशीपणावर एक प्रश्नचिन्ह निर्माण करतं. ओहो, म्हणजे दुसऱ्याची प्रगती त्यांना टोचते. अगदी. त्यामुळे ते कम्फर्ट झोनचं म्हणजे सुरक्षित आणि कष्ट नसलेल्या आयुष्याचं इतकं उद्दात्तीकरण किंवा ग्लोरिफिकेशन करतात की ती महत्वाकांक्षी व्यक्ती स्वतःला चुकीची मानू लागते. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की वाईट संगत एखाद्याचं भविष्य थेट उद्ध्वस्त करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन येत नाही. नाही, अजिबात नाही. तर ती माणसाची प्रगती करण्याची, मोठी स्वप्न पाहण्याची जी भूक असते, जी हंगर असते, तीच मुळापासून नष्ट करते. ती भूकच संपली की माणूस आहे त्याच जागी कुजत राहतो. होय. आणि जेव्हा ही प्रगतीची भूक मरते ना, तेव्हा माणसाच्या आत एक भयंकर मोठी मानसिक पोकळी निर्माण होते. माणसाला जगण्यासाठी कसल्या तरी ऊर्जेची गरज असतेच. जेव्हा ध्येयाची सकारात्मक ऊर्जा संपते, तेव्हा त्या पोकळीत चुकीच्या संगतीचा तिसरा परिणाम सुरू होतो. आणि तो म्हणजे? अशांत मन आणि आंतरिक खळबळ. नकारात्मक संगतीमध्ये माणसाच्या मनात सतत इतरांशी तुलना करण्याची सवय जडते. मत्सराची भावना वाढीस लागते. दुसऱ्याच्या प्रगतीवर गॉसिप करणं, इतरांबद्दल वाईट बोलणं, यातून एक प्रकारचा खोटा आनंद मिळायला लागतो. म्हणजे स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला नाव ठेवायची. वाचा संदर्भ आठवतो. रामदास स्वामींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की जेव्हा मनःशांती हरवते तेव्हा माणसाचा विवेक हरवतो. खूप सखोल विचार आहे हा. हो ना. विवेक म्हणजे योग्य काय आणि अयोग्य काय हे पारखून निर्णय घेण्याची बुद्धी. आपल्या सूत्रांमध्ये दिलेली तिसरी गोष्ट या वाक्याचं अतिशय जिवंत आणि भयावह उदाहरण आहे. हो, ती गोष्ट ऐकताना मलाही धक्का बसला होता. खरंच, एक व्यक्ती असते जी अत्यंत आध्यात्मिक, शांत आणि संयमी असते. ती दररोज ध्यानधारणा करत असते. पण दुर्दैवाने ती एका टॉक्सिक किंवा अत्यंत विषारी लोकांच्या वर्तुळात अडकते. हे लोक सतत कोणाची तरी निंदा करण्यात आणि ड्रॅमॅटिक म्हणजे ड्रामा असलेल्या चर्चांमध्ये मग्न असतात. सुरुवातीला ती शांत व्यक्ती यापासून दूर राहायचा प्रयत्न करते, पण सततच्या नकारात्मक वातावरणाने तिची मानसिक शांतता भंग पावते. तिला त्या गॉसिपची सवय लागते. काही महिन्यातच ती शांत व्यक्ती स्वतःचा मूळ स्वभाव गमावून बसते
आणि तिच्याच आयुष्यात अचानक अनेक समस्या निर्माण होतात. आणि तिथेच तो विवेक हरवलेला असतो. एकदा का विवेक हरवला आणि मन अशांत झालं की सुखीच्या संगतीचा चौथा आणि अतिशय व्यावहारिक परिणाम दिसायला लागतो. कोणता परिणाम? निर्णय क्षमतेचा, म्हणजे आपल्या जजमेंटचा ऱ्हास. मन शांत नसेल तर माणसाला सारासार विचार करता येत नाही. आवेगावर म्हणजेच इम्पल्सवर नियंत्रण राहत नाही. म्हणजे पटकन राग येणं किंवा चिडचिड होणं. हो, क्षणात राग येणं, क्षणात नैराश्य येणं, यामुळे शिस्त पूर्णपणे मोडखळीस येते. याचे थेट परिणाम रोजच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांवर होतात. चुकीच्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणं, रागाच्या भरात नोकरी सोडणं किंवा जवळच्या नातेसंबंधांमध्ये क्षुल्लक कारणावरून कटुता आणणं. अरेच्या, इथे एक अतिशय रंजक गोष्ट समोर येते. आपण आत्तापर्यंत पाहिलं की वाईट संगत आधी विचारांवर हल्ला करते, हो, मग महत्वाकांक्षा नष्ट करते, त्यानंतर मन अशांत करते आणि शेवटी निर्णय चुकवायला लावते. पण मला हा प्रश्न पडतो की या सगळ्याचा अंतिम टप्पा काय आहे? म्हणजे फक्त माणसाची वागणूक बघून ती आणि तो वाईट निर्णय घेतो एवढंच होतं का? की माणूस आतून मुळापासून पूर्णपणे बदलून जातो? त्याची स्वतःची अशी काही ओळख उरते की नाही? हा, चुकीच्या संगतीचा 5वा आणि सर्वांत गडद असा अंतिम टप्पा आहे. याचा अंतिम परिणाम माणसाच्या मूळ चारित्र्यावर, म्हणजे त्याच्या कॅरेक्टरवर आणि त्याच्या ओळखीवर, म्हणजे आयडेंटिटीवर होतो. म्हणजे ओळखच बदलते पूर्णपणे. वाईट संगतीमुळे फक्त वरवरची वागणूक बदलत नाही, माणसाची बोलण्याची पद्धत, त्याचे शब्द, देहबोली आणि आयुष्यातील प्राधान्यक्रम, म्हणजे त्याच्या प्रायोरिटीज पूर्णपणे बदलतात. माणूस जेव्हा सतत एका विशिष्ट वातावरणात असतो तेव्हा जगण्यासाठी आणि तिथे टिकून राहण्यासाठी त्याला त्या वातावरणाशी एकरूप व्हावंच लागतं. सोशल सर्व्हायव्हल ज्याला म्हणतात. अगदी बरोबर. आजच्या सूत्रांमध्ये एक अतिशय हृदयद्रावक सत्य मांडले. सर्वात भयंकर गोष्ट ही आहे की माणूस नकळतपणे त्या वाईट लोकांसारखाच बनू लागतो ज्यांचा तो सुरुवातीला तिरस्कार करत असतो. बापरे, हे सिद्ध करण्यासाठी सूत्रांमधील ती दुसरी गोष्ट अतिशय चपखल आहे. एका अत्यंत शिस्तबद्ध कर्मचाऱ्याची ही कथा आहे. वेळेवर कामावर जाणं, आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करणं हा त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव असतो. बरोबर. पण ती व्यक्ती अशा एका ऑफिसमध्ये नोकरीला जाते जिथलं वातावरण अत्यंत नकारात्मक आणि आळशी असतं. तिथे कोणीच वेळेवर येत नसतं, कामं टाळण्याची प्रवृत्ती असते आणि सतत वरिष्ठांच्या नावाने राजकारण आणि गॉसिप चालू असतं. हे तर बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. हो ना? आता ती शिस्तबद्ध व्यक्ती सुरुवातीला वेळेवर येते, आपलं काम करते, पण यामुळे ती तिथे ऑड वन आउट ठरते. बाकीचे कर्मचारी तिला टोमणे मारू लागतात. तू काय एवढा शाणा लागून गेलास? जास्त काम करून काय मेडल मिळणार आहे का? तिला जाणीवपूर्वक एकटं पाडलं जातं. हा तो दबाव असतो. हो, ही सामाजिक कोंडी इतकी असह्य होते की वर्षभरातच चित्र पूर्णपणे बदलतं. तीच शिस्तबद्ध व्यक्ती आता त्यांच्यात सामील होण्यासाठी रोज उशिरा येऊ लागते, कामात चुका करू लागते आणि इतरांसोबत बसून वरिष्ठांना शिव्या देऊ लागते. त्या नकारात्मक वातावरणाने त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव, तिचं चारित्र्य कायमस्वरूपी पुसून टाकलं. हे उदाहरण अंगावर काटा आणणारं आहे, कारण आपण हे आपल्या आजूबाजूला, कार्यालयांमध्ये, अगदी नातेवाईकांमध्ये रोज घडताना पाहतो. इथे इच्छाशक्ती, विल पॉवर हरते आणि वातावरण म्हणजेच एन्व्हायरमेंट जिंकतं. मग आता एक अतिशय गंभीर प्रश्न उभा राहतो. जर इच्छाशक्ती हरत असेल आणि वाईट संगत जर माणसाचं भविष्य, महत्वाकांक्षा आणि ओळख सगळंच हिरावून घेत असेल, तर यातून बाहेर पडायचं कसं? आपण सगळेच जण कधी ना कधी अशा वातावरणात अडकतोच. मग अशावेळी रामदास स्वामींनी काय उपाय सुचवला आहे? की आपण फक्त नशिबालाच दोष देत बसायचं? नाही, अजिबात नाही. रामदास स्वामींनी यावर अतिशय ठोस उपाय सांगितला आहे आणि तो उपाय देखील याच मानसिक प्रक्रियेवर आधारित आहे. कोणता उपाय? तो उपाय म्हणजे सज्जन संगत किंवा चांगल्या लोकांचा सहवास. ज्याप्रमाणे चुकीचे लोक माणसाला खाली खेचतात, अगदी त्याच ताकदीने सकारात्मक आणि प्रगल्भ लोक माणसाला वर उचलतात. चांगल्या संगतीमुळे माणसाच्या विचारांमध्ये वैचारिक स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी येते. आयुष्याला एक दिशा आणि शिस्त लागते. म्हणजे चांगली संगत ही पण एक प्रकारचा संसर्ग किंवा संसर्गजन्य प्रक्रियाच आहे तर? जर आपण याला एका मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर होय, हे एका प्रवाहासारखं आहे. कसं काय? समजा तुम्ही एका नदीत पोहत आहात, जिथला प्रवाह अतिशय वेगाने तुम्हाला मागे खेचत आहे. तुम्ही कितीही ताकद लावलीत तरी तुम्ही दमून जाल आणि मागेच राहाल. ही वाईट संगत आहे. पण चांगली संगत ही अशा प्रवाहासारखी आहे जो तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे ढकलत आहे. तुम्ही फक्त पाण्यात जरी राहिलात तरी तो प्रवाह तुम्हाला पुढे घेऊन जाईल.
क्या बात आहे. खूप छान समजावून सांगितले हे. जेव्हा तुम्ही अशा लोकांसोबत असता जे सतत नवनवीन गोष्टी शिकत आहेत, मेहनत करत आहेत, तेव्हा तिथे बेसलाईन किंवा मापदंड अचानक उंचावतो. तिथे आळशी राहणं हे ऑड वाटू लागतं. चांगल्या लोकांकडे पाहून माणसाला सतत काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा मिळते. त्याचा नैतिक पाया रूपक अतिशय अचूक आहे. म्हणजे आपल्याला पोहता येतं की नाही यापेक्षा आपण कोणत्या प्रवाहात उड्या मारतो हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत. आपण अनेकदा पाहतो की लोक स्वतःला बदलण्यासाठी हजारो सेल्फ हेल्प पुस्तकं वाचतात, मोटिवेशनल सेमिनार्सना जातात. हो, खूप पैसेही खर्च करतात. अगदी. कारण त्यांना वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी स्वतःची मानसिकता म्हणजे माइंडसेट बदलणं हा एकमेव मार्ग आहे. पण आजच्या या सूत्रांवरून आणि रामदास स्वामींच्या विचारांवरून हे स्पष्ट होतं की कधी-कधी आयुष्य बदलण्यासाठी स्वतःच्या मेंदूत फार बदल करायची गरज नसते, तर फक्त आजूबाजूची माणसं बदलायची गरज असते. होय, तेच महत्वाचं आहे. कारण माणसाचं भविष्य त्याच दिशेने प्रवास करत असतं ज्या लोकांसोबत तो आपला जास्तीत जास्त वेळ व्यतीत करत असतो. म्हणूनच आपण स्वतःसाठी संगत निवडताना अत्यंत निर्दयी आणि सावध असणं आवश्यक आहे. ही कोणतीही साधी निवड नाहीये, तर हा जीवनमरणाचा प्रश्न आहे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहता, ते तुमचे मित्र, मैत्रिणी, सहकारी हे सगळे मिळून अप्रत्यक्षपणे तुमचं भाग्य लिहत असतात. अगदी खरंय. ते तुमच्या भविष्याचे मूक शिल्पकार असतात. त्यामुळे आपल्या आयुष्याची इमारत कोण घडवत आहे आणि ते शिल्पकार योग्य आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करणं हे प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. अगदी सहमत आहे मी तुमच्याशी. आज आपण हे अतिशय सविस्तरपणे समजून घेतलं की आपल्या संगतीचा आपल्या मेंदूवर आणि आयुष्यावर किती अदृश्य पण अफाट परिणाम होतो. सुरुवात करताना आपण पाहिलं होतं की माणूस हा त्याच्या वातावरणाचा परिपाक असतो. बरोबर. पण जाता जाता याच सूत्रांच्या आधारे पण एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून मला एक प्रश्न सोडून जायचा आहे. यावर नक्की विचार करा. जर आपल्या आजूबाजूचे लोक आपलं भविष्य ठरवत असतील तर आपणही कोणाच्या तरी आजूबाजूच्या वातावरणाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहोतच की. हो ना. आपणही कोणाच्या तरी भविष्याचे मूक शिल्पकार आहोत. मग आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आपण आपल्या सहवासातील लोकांसाठी एक सकारात्मक पुढे नेणारा प्रवाह बनत आहोत की त्यांना आतून पोखरून खाली खेचणारी चुकीची संगत बनत आहोत. खूपच मोठा विचार आहे हा. खरंच. मग आपण आपल्या सहवासातील लोकांसाठी औषध बनत आहोत की विष? या अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथे थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयासोबत.